आज खूप दिवसांनी ब्लॉग बनवते. तर आज होता माझा 10th लास्ट पेपर, स्टँडर्ड 10th. आज तुला जॉग्राफी मस्त सगळा लास्ट पेपर. तर आज आता मी ठरवलं की ब्लॉग बनवणार मी. आणि तुम्ही आज बॅकग्राऊंड बघत असाल बॅकग्राऊंड. तर मी आता शिफ्टिंग झालो आहे न्यू घरमध्ये. त्याची व्हिडिओ बनवायला भेटलीच नाही मला. म्हणजे त्या टायमाला पेपर चालू होते म्हणून मी बनवलीच नाही. हे आमचं शोकेस गाईस. या होम टूरचा ब्लॉग देईन मी तुम्हाला पूर्ण. आणि गाईस मी बोलणार होतो तर गाईस मला पहिले समजत नाही मी होम टूर देऊ पहिले का ज्याच्यासाठी ब्लॉग बनवला आहे ते करू पहिले. एक मी हे बघा मी काय आणले गाईस आपल्याला बिस्किट्स वगैरे आणले. आपण केक बनवूया आज. माझी ही वाली फ्रीजवाली अशी फ्रीजमध्ये. नाही फोनला काय झालं माझ्या एवढं लॅग का मारतोय फोन. अरे नाही नाही हे सगळं नका बघू. प्रत्येकाच्या घरी असतेच ते जरा तरी कचरा फ्रीजमध्ये. आणि मग मी तुम्हाला होम टूर देतो. केक आपण जाऊयानंतर बनवू. मी तुम्हाला होम टूर देतो. त्याला बाहेर बसून देतो. एक मिनिट थांबा. असं बाहेर छानसं हे केलं आहे. दरवाजा आहे आणि आपलं चप्पल स्टँड आहे. आपण जाऊ आता घरात. कैसे आपला हॉल आहे आणि इकडनं आमचा बेडरूम आहे. जो आता थोडासा आत्ता चालू आहे स्कूलवरनं तर थोडा हाय पसारा चालते एवढं. आणि इकडे पण एक वॉशरूम आहे. असा वॉशरूम आहे गायचा. मास्टर बेडरूम आहे हा जे आम्हाला भेटला आहे. आणि इकडनं आलो की हे आपलं हॉल आहे असं पूर्ण. अरे जरा आरामात. इथे मस्त आहे बघा असं वॉल लॅम्प लावले. शिवाजी महाराजची फोटो आहे आणि हे आणि काय आमचं किचन. आणि बघा मंदिर आमचं. त्या घरी छोटंच मंदिर होतं. इकडे बघा केवढं मोठं मंदिर आहे एवढं. आणि हे गाईस तुम्हाला माहिती आहे काय हे हे एक मिनटं मी तुम्हाला खोलून दाखवतो काय आम्ही याच्यात जेवतो. हे बघा हे असं. अरे अरे मम्मी हे बघा असं खुलते हे. आणि आता याची चेअर घेऊन आपण इथे जेवू शकतो. डायनिंग टेबल. आणि याला वरती घ्यायला इथं खालून लॉक आहे असं. हे बघा हे आहे ना याला असं बाहेर खेचायला लागते दोन्ही हाताने दोन. याला बंद करतो मग तुम्हाला भेटतो. नाही थांबा काय माहीत अँगल कसा येतोय माहिती पण नाही. ठेवून दिला का चेअरवर. आणि गाईस हे बघा आमचा मिररवाला. आता हे 3 रूम दाखवले तुम्हाला. हे आमचा हॉल. तिकडे एक बेडरूम. हे किचन आणि इकडे एक बेडरूम आहे. आणि हे आमचा वॉशरूम. आणि ते हे बघा हे गाईस आमचं वॉशरूम आहे. हे पण काय काय लोक जेवताना ब्लॉग बघत असतील होत असतील काय काय दाखवते ब्लॉगमध्ये. जेवू पण देत नाही. आणि गाईस इकडे एक बेडरूम आहे. सध्या मम्मी आराम करते पण थांबा मी बघतो ट्राय करतो. झोपली आहे मम्मी. उठली तर मला पण व्हिडिओ बनवून देणार नाही नीट. आणि मी आत्ता स्कूलवरनं आलो मस्त हात पाय तोंड धुतले आता बसलो. आता मी मस्त आता ब्लॉग बनवणार. आता तुमच्यासाठी खूप सारे कॉन्टेंट आणलेत मी आता बनेन. आणि गाईस उद्या गुढीपाडवा आहे तुम्हाला माहिती आहे का. तुम्ही हा ब्लॉग उद्या बघत असाल. हॅपी गुढीपाडवा तुम्हाला असं वाटते मराठी शिकतोय मी. तुम्हाला गुढीपाडव्याच्या गुढीपाडवा निमित्त तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.
आणि मी एकटा तर बनवू शकणार नाही केक, मला सोबत कोणतरी लागेल. पण आता दादा कुठे गेला आहे काय माहीत, आपण दादाला फोन करून बघूया. चलो, अजून ते भांडे बिंडे पडले तर जाऊ दे. बस खूप दिवसांनी आज तुम्हाला भेटलो आहे मी, की लोक बोर नाही होत का असे मी बडबड करतो तर ऐकतात. शोपीससाठी बघा काय काय आणले. ही बघा व्हेरी एक्सपेन्सिव्ह कार. आणि हे तर गिफ्ट आहे. हे बघा ही माझी सगळी गाड्या तुम्ही बघितलेच आहेत. फोटोग्राफरनी एक आमच्या कॅमेरामॅनने एक क्लिप काढली, ती मी त्यात ॲड करतो. बघा आता आमच्या घराची पूजा कशी होती. तर छोटीशीच क्लिप आहे. तर मित्रांनो बघा, आपल्याला तर आपला अपार्टमेंट भेटला आहे स्पेशल. हाफ पॅन्टवर ब्लॉग बनवते गाइस. आणि ये क्या था भाई, मैं ऐसे करने का ये हो गया. आणि ऐसे होगा अपना खुद का लॉकर गाइस. इसमें तो क्या सब ऐसे कपड़े बड़ा है. वैसे मेरा लॉकर है, तो वैसे आपको लॉकर दिखाऊँ क्या मैं? कमेंट करो इस ब्लॉग पे ना. चलो मेरे हिसाब से 10 कमेंट आ गए ना, मैं दिखा दूंगा पक्का 100%. खाली 10 कमेंट. हाँ खाली 10 कमेंट. देखो इतना सस्ता ब्लॉगर तो हो सकता है क्या, तुम्हारा भाई है. खाली 10 कमेंट कर दो, मेरा लॉकर पूरा खोल दूंगा, आपको दिखा दूंगा उसके अंदर क्या क्या रखा है. मैं सब एक्सपोज कर दूंगा. यो आहे बेडरूम. मी तुम्हाला दाखवतो. मम्मी झोपलेली. हे होतं बेडरूम आहे. व्हिडिओ पण येत नाही. इतक्या वेळेस जेव्हा कॅमेरामध्ये करंट होतं असं करंट होतं कॅमेरामध्ये गलतीने सेटिंग चेंज झालेली, त्या कारण असं कॅमेरा करंट होत होता. भाई सभी अपना पोपट हो गया है. अपन को केक बनाना था भाई आने के बाद. अब मैंने भाई को फ़ोन किया तो भाई बोलते हैं वो आने ही नहीं वाला, वो आएगा एकदम 7 बजे. मैंने वेट किया, कभी कितना वेट किया मैंने, अब तो आया नहीं वो. अब उसको कॉल किया तो बोला 7 बजे आएंगे. तो अपना केक शायद रात को बना पाए तो बनाएंगे, नहीं तो नहीं. केक तो बना के रहेंगे अपन. 7 बजे अपन केक बनाएंगे गाइस, लगे रहना. बनाएंगे भाई. मैं तो स्पेशल वो केक खाना नहीं है, मैंने वीडियो के लिए केक बना रहा हूँ मैं गाइस. सच्ची ने तो इतना उसमें खर्चा करने से अच्छा तो पेस्ट्री ला के खा भी देता. पर नहीं, आपके साथ थोड़ा बहुत दिनों से आपसे मिला नहीं था ना, तो अभी मैं जा रहा हूँ बाहर. चलो बाहर जाके आता हूँ, फिर आपसे मिलता हूँ. चलो, और थोड़ा रेडी भी हो जाता हूँ. ऐसे तो जा नहीं सकता मैं. ऐसे बोलिए क्या गाइस, पता है सस्ता ब्लॉगर है पर इसके पास पैंट भी नहीं है. वही देखो मैं कितना, जान दो खुद ही की तारीफ खुद ही क्या ही करूँ. आता आलो मी खाली, बसलो बिल्डिंगच्या खाली आहे बघा. ही बिल्डिंग तुम्हाला माहिती असेल कुठली बिल्डिंग आहे. अपना भाई कुछ बोलना चाहता है. भैया को लाइक करो और सब्सक्राइब करो. आए फैन फॉलोइंग. तर काहीच आपला आता केक बनवणं कॅन्सल झालं आहे. आता उद्या बनवू आपण, दुपारी कधी बनवूया. तर आता आलो मी आपल्या जुन्या बिल्डिंगमध्ये. आई शिफ्टिंग झालो आम्ही या घरातून त्या घरात. जो फ्लॅट होता ना तो भाड्याने दिला आहे आम्ही. आता वरती जाऊ. ते बघा आमचा हरेल आता. किंवा बघा, अरे सेकंड
तो गाइस ये हमारी पुरानी बिल्डिंग है गाइस, और मेरे पेपर ख़त्म हो गए। या हार्दिक भाई कुछ कहना चाहेंगे? भाई बहुत मिस कर रहे लोग आपको व्लॉग में। हार्दिक भाई है नहीं, ऐसा हो ही नहीं सकता। आपला स्टॉप आला. तर मित्रांनो, आज काय आपण काही केक बनवू शकलो नाही, कारण की दादा होता घरी. तर आता उद्या आपण केक बनवू. उद्या पुढे पाठवा केकचा ब्लॉग येईल बघा. आणि गाईस आता मी चालेल जेवण करायला. आता मी ब्लॉग ॲड करतो. तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडलाच असेल. आज काय एवढं काही केलं नाही, नुसते बोललो नुसते. पण खूप दिवसांनी आज ब्लॉग बनवला, तर मला पण कळत होतं काय बोलू काय नाही. तर आता होऊन जाईल. तर तुम्हाला भेटू लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि जय महाराष्ट्र.